महाराष्ट्र राज्याच्या सरकारी तिजोरीतला पैसा म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या मिडल क्लास टॅक्स पेअरचा पैसा, जो राज्याच्या विकासासाठी वापरायचा असं सांगत त्यातून मोठ्या प्रमाणात टक्केवारी करत भ्रष्टाचार केला जातो। त्यासाठी विविध योजना आणल्या जातात। सध्या सत्तेत असलेल्या सरकारने विविध योजना राबवलेल्या आहेत। त्या प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार झालाय असं मी म्हणणार नाही, कारण भ्रष्टाचाराच्या बातम्या या 100तल्या 90 वेळा तरी दाबल्या जातात। अळीमिळी गुपचिळी करून सत्ताधारी, विरोधक, तक्रारदार असे मिळून ते जे काही कंत्राट असतं त्या कंत्राटाचं लोणी लाटतात। त्यामुळे फारच क्वचित प्रसंगी कोणीतरी पोटदुखा विरोधक जो असतो तो सरकारी योजनांवरच्या उधळपट्टीवर बोलतो, आंदोलनं करतो। एरवी आघाडीवर स्मशान शांतता असते। जनरली होतं काय तर शेकडो हजारो कोटींच्या योजनांमध्ये 10 ते 15% सरप्लस रकमांची कंत्राटं मंजूर केली जातातच। याच्यामध्ये थेट कंपन्यांकडून हा जो काही वरचा सरप्लस आकडा असतो तो मलिदा म्हणून मिळवला जातो। अशा भाऊगर्दीत अलीकडे म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर 2 मोठ्या कंत्राटांमध्ये काहीशे कोटींचा घपला होताना दिसल्यानं ती कंत्राटं रद्द केली गेली आणि त्या 2 कंत्राटांमधल्या संभाव्य भ्रष्टाचाराचा आकडा होता 5000 कोटी। महाराष्ट्राचे 5000 कोटी वाचले, किंबहुना देवेंद्रजींनी वाचवले असंही आपण बोलू शकतो। महाराष्ट्रात सुरू असलेल्या अनेक विकास कामांपैकी एक म्हणजे कोस्टल रोडच्या एक्सटेन्शनमधलं ट्विन टनेल आणि बोरिवली ठाणे दरम्यानचा भूमिगत आणि उन्नत असा मार्ग। या कामासाठी ज्या निविदा आल्या होत्या त्यात अनेक कंपन्यांचं, भारतीय संसदेचं म्हणजे नव्या संसदेचं, सेंट्रल विस्टाचं किंवा अटल सेतूचं काम ज्यांनी केलंय त्या L&Tनेही आपली निविदा भरलेली होती। काम होतं 14,000 कोटींचं आणि ते मिळालं मेगा इंजिनिअरिंगला। L&T सारख्या जागतिक दर्जाच्या आणि नामवंत इंजिनिअरिंग कंपनीने 2,551 कोटींनी स्वस्त निविदा भरूनही त्यांना टेंडरमधल्या काही तांत्रिक मुद्द्यांवर म्हणजे तुम्ही टेक्निकली कॅपेबल नाही असं सांगत हे काम नाकारलं गेलं। अर्थात L&Tने आधी MMRDAला या नकारामागचं स्पष्टीकरण मागितलं, कारण विचारलं। नियमानुसार होल्डिंग अथॉरिटी जी असते त्या अशा तऱ्हेची स्पष्टीकरण द्यायला बांधील नसते। त्यामुळे L&T आता ही कारणं शोधण्यासाठी गेली हायकोर्टात, मुंबई हायकोर्टात। तिथं त्यांनी या निविदेवर स्टे मिळवला, पण पुढच्या सुनावणीला कोर्टाने टेंडर नाकारण्याचा अधिकार सरकारला असल्याचं मान्य केलं आणि L&Tची याचिका निकालात काढली। L&T मग सुप्रीम कोर्टात गेली, कारण कामाचा दर्जा। मेगा इंजिनिअरिंगपेक्षा जवळपास 2,500 कोटींनी स्वस्त असं टेंडर भरून देखील त्यांना काम मिळालं नसेल तर त्यांना ज्या तांत्रिक क्षमतेवरून नकार दिला गेलाय त्या नेमक्या कोणत्या आहेत हे समजून घेण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टाला साथ घातली असं बोललं जाते। सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून स्पष्टीकरण मागवलं, पण सरकारने कुठलंही स्पष्टीकरण न देता कोर्टात सपशेल माघार घेतली आणि MMRDA या सँक्शनिंग अथॉरिटीकडून ही केस लढणारे सुप्रसिद्ध वकील मुकुल रोहतगी यांनी सरकार ही निविदा प्रक्रिया रद्दच करत आहे आणि आता नव्याने त्या निविदा काढल्या जातील असा निर्वाळा दिला। आता या सपशेल शरणागतीवर सुप्रीम कोर्टाने सरकारला कानपिचकाई दिलेल्या आहेत, पण एक जोरदार चर्चा समाज माध्यमांवर विशेषतः YouTube वाहिन्यांवर रंगू लागली आहे की हे 2.5 नव्हे, 2.5 पण नाही तर 3,000 कोटी रुपये जे सरकारी तिजोरीतून जादा दिले जाणार होते ते नेमके कोणाचे होते। MMRDA हे प्राधिकरण ज्यांच्या मंत्रालयाअंतर्गत येतं त्या एकनाथ शिंदेंना हा माल मलिदा मिळणार होता, ठाण्याला जाणार होता हा माल, की महायुतीतल्या 3ही पक्षांना तो समसमान वाटला जाणार होता, की तो सगळाच मलिदा केंद्राला जाणार होता। सारच कसं संशयास्पद आहे। सरकारच्याच एका मंत्रालयाच्या अधीन असणाऱ्या एका विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतलं हे काम L&T सारख्या मोठ्या कंपनीला नाकारून महागड्या दरानं मेगा इंजिनिअरिंगला देण्यामागे नेमका कोणाचा हात होता? बरं, हे प्रकरण चव्हाट्यावर कोणी आणलंय? विरोधी पक्षांनी? नाही, विरोधी पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आहे कुठे? L&T ही एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे। याच कंपनीला सरकारकडून मोठी आणि त्यांच्या दृष्टीनं बहुमानाची कामं दिली गेलेली आहेत। त्यामुळे एक 14,000 कोटींचं काम आपल्या हातून गेलं तर एवढं आकाश पाताळ एक करून ती कंपनी सरकारच्या बॅड बुक्समध्ये जाणार नाही। त्यांना धंदा करायचा आहे। बरं, त्यांना का नाकारलं गेलं हे न कळण्या इतके ते या प्रांतात नौखे देखील नाही आणि दूध खोळे देखील नाहीत। मग त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचं कारण काय? विचार करायला हवा सामान्य माणसांनी। हा पैसा सामान्य माणसांचा होता, तुमचा आमचा होता, कारण आपण टॅक्स पेअर आहोत। दुसरं म्हणजे कर्नाटकातल्या रेड्डी बंधूंची मालकी असलेली ही मेगा इंजिनिअरिंग कंपनी, ही जी कंपनी आहे
ती दर्जा आणि अनुभव या दोन्ही कसोटींवर L&Tच्या आजूबाजूलाही फिरकू शकत नाही. मग या कंपनीला देश पातळीवरची मोठमोठाली कंत्राटं कोणामुळे मिळतात? 1989ला जन्म झालेल्या कंपनीची उलाढाल मागच्या 10 वर्षांपूर्वी 100-200 करोडही नव्हती असं म्हणतात. पण अचानक ती आज हजारो कोटींच्या टर्नओव्हरची कंपनी कशी बनली? हा प्रश्नही अनेक जण उपस्थित करतात. या प्रश्नाचं उत्तर हे इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून दिलेल्या देणग्या आहेत का? महाराष्ट्रातल्या समृद्धी महामार्गावरच्या एका टप्प्याचं कामही मेगा इंजिनिअरिंगला मिळालं होतं. मग समृद्धी म्हणजे एकनाथ शिंदे असा तो योगायोग संबंध जोडला जातो. पण समृद्धी असो की कोस्टल रोड या सगळ्या प्रकल्पांवर देवेंद्रजींची बारीक नजर असते. सध्या ते मुख्यमंत्री या नात्यानं प्रत्येक मंत्र्यांची कुठल्याही खात्याची महत्त्वाच्या कामांची फाईल जातीनं तपासतात आणि मगच त्यावर सही करतात. त्यामुळे या 14,000 कोटींच्या विकास कामात 3,000 कोटींचा संभाव्य घोटाळा टाळताना हे टेंडर रद्द केलं गेलंय. पण हा घोटाळा खरंच फिजिबल होता का? त्याला घोटाळा म्हणू शकतो का? त्या कामाचं मूल्यमापन करून अंदाजित खर्च ज्यांनी गृहीत धरला होता त्या इंजिनियर सकट सगळ्याच संबंधितांची चौकशी व्हायला नकोय का? हवी आहे, कारण इथं सरकारची नाचक्की झाली आहे. त्याला जे जबाबदार आहेत या नाचक्कीला त्यांना शासन व्हायलाच हवं. पण L&Tला या टेंडर विरोधात कोर्टात जायला उद्युक्त करणाऱ्या त्या प्रेरक शक्तीचाही शोध घ्यायला हवा. कारण राज्यातच नाही तर केंद्रातही विकास कामांच्या वाटपात या मेगा इंजिनिअरिंगला झुकतं माप मिळालेलं आहे. मोठमोठ्या टनेलची कंत्राटं मिळालेली आहेत. हजारो किलोमीटरचे रस्ते बांधणीचं काम यांनी केलेलं आहे उत्तरेत. आणि महत्त्वाचं म्हणजे उत्तराखंडमध्ये ज्या टनेलच्या कामात अपघात झाला होता, काही कामगार त्यात आत अडकले होते, ते सुद्धा कंत्राट याच मेगा इंजिनिअरिंगला मिळालेलं होतं. तेव्हा राज्याची नाचक्की झाली असं ज्यांना वाटतंय त्यांनी याच कंपनीमुळे केंद्रातल्या सरकारचीही झालेली नाचक्की आठवायला हवी. कारण वरून आशीर्वाद नसेल तर यांना खाली कोण काम देणार आहे? ST बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निविदेतला 2,000 कोटींचा घोटाळा देवेंद्रजींनी उघड केला. आणि आता एका अज्ञात शक्तीनं सो कॉल्ड 3,000 कोटींचा घोटाळा उघड केलेला आहे. कुणी का करेना? महाराष्ट्रातल्या टॅक्स पेअरचे पैसे वाचवलेत त्यांनी. त्यांना हात जोडून साष्टांग नमस्कार. MMRD असो की MSRTC म्हणजे ST महामंडळ, या दोन्ही जे काही प्राधिकरण आहेत त्यांची खाती जी आहेत ती एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांकडे आहे. MMRD तर नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतं, म्हणजे खुद्द शिंदे साहेबांकडे. त्यामुळे या खात्यात जर का हा भ्रष्टाचार होतोय तर त्याला जबाबदार एकनाथ शिंदे आहेत असा सरळ समज आपल्याला करून घेता येऊ शकतो. किंबहुना तो व्हावा यासाठीच सगळा आटापिटा सुरू आहे असंही लोक म्हणतात. पण शिंदेंचं सत्तेतलं सध्याचं स्थान पाहता ते सेंट्रल ऑपरेटेड वाटू लागलेले आहेत. विरोधक जसा आरोप सातत्यानं करतायत की केंद्रातून अमित शाह शिंदेंच्या पॉलिटिकल मुवमेंट ठरवत असतात. संजय राऊत तर म्हणतात यांची पार्टी म्हणजे अमित शहाची पार्टी आहे. जर असं असेल तर केंद्र, इलेक्टोरल बॉन्ड्स, मेगा इंजिनिअरिंग असं वर्तुळ पूर्ण होताना दिसतंय. भ्रष्टाचार मग तो कुठलाही असो, आवडत्या किंवा नावडत्या पक्षाने केलेला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो. त्याला पार्टी फंड वगैरे असं गोंडस नाव देऊन काही उपयोग नाही. पण बूंद से गई सो हौद से नहीं आती हे सरकारनं लक्षात ठेवायला हवंय. चेकमेटच्या आणि कुरघोडीच्या राजकारणातून हा सगळा प्रकार घडलेला असेल तर त्यातून महाराष्ट्र बदनाम झालाय हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. यापुढे कोणाला मतदान करायचं यावर देखील सामान्य महाराष्ट्रीयन जनतेनं, टॅक्स पेअरनं विचार करायला हवा. कारण तिजोरीतला पैसा जो आहे पै तो देखील तुम्हा आम्हा सामान्यांचाच आहे. मंत्री म्हणून ज्यांना बसवलंय ते लोकसेवक म्हणून त्या निधीचे विश्वस्त बनवून त्यांना बसवलेलं आहे आपण. पण ते विश्वासाला पात्र नसतील तर विश्वस्त कसे होतील? ट्रस्टी आहेत पण त्यांच्यावर जनतेचा ट्रस्ट नाही, नाही का?